प्रवास सुरू करत असताना आपल्याला कोणालाच माहिती नसतं की तो कधी संपणार आहे, पण जेव्हा तो संपतो तेव्हा एक अनुभव घेऊन तो व्यक्ती बाहेर पडतो आणि तो अनुभव घेऊनच माऊली बाहेर पडलेत. खरं तर खूप खूप स्वागत आहे. मी असं सुरुवात केली की जेव्हा तुम्ही इकडे जात असाल, कारण बिग बॉसच्या घरात जात असताना काय होणार आहे, कधी होणार आहे, फोन नाही, टीव्ही नाही, हा प्रवासच वेगळा आहे. काय काय अनुभव बाहेर पडून? रामकृष्ण हरी, जय शिवराय. अनुभव खूप वेगळा आहे. मला हेच सांगायचं आहे लोकांना की तुम्ही राहून दाखवा. एक दिवस फोनच्या शिवाय राहून दाखवा, एक दिवस घरातल्या लोकांच्या शिवाय राहून दाखवा, एक दिवस आपल्या आवडीचं खाणं भेटत नाही तसं राहून दाखवा. प्रवास तसं आनंददायी पण आहे आणि कठीण पण आहे. हो, पण माऊली मला खरं सांगा ना की आज तुम्ही जेव्हा बाहेर पडत होतात, कुठल्या क्षणी तुम्हाला असं जाणवलं की माझ्या हातून गेम हा सुटलाय? एक कुठले तरी ते टर्निंग पॉईंट असेल, तुम्हाला जी वाटली असेल, आज तुम्ही जेव्हा आज इंटरव्ह्यू देत असाल तुम्हाला वाटलं असेल की हा टर्निंग पॉईंट नाही घडला असता तर मी राहिलो असतो का? नाही, मला ज्यावेळेस रितेश भाऊ बोलले की माऊली तुम्ही दिसला नाहीत, तर माऊली दिसला नाहीत तिथेच मला असं वाटलं की कदाचित आज आपल्याला ह्या घराचा निरोप घ्यावा लागेल. कारण की मला माहिती नव्हतं की दिसण्यासाठी नको तिथे पण बोलावं लागतं. मला नाही वाटलं, कारण की मी खूप वेळेस आता बोललो की एक गोष्ट एक वेळेस सांगितली. शहाण्या माणसांना 10 वेळेस सांगण्याची गरज नसते. तुम्ही पाहिलं असेल की रितेश भाऊ पण बोलले की निकीचे मुद्दे व्यवस्थित होते पण तिची बोलण्याची भाषा वेगळी होती. आणि नाही, मला असं वाटतं की अशी भाषा मी पण ऐकलेली नाहीये आणि ते कुठंतरी मला पाठीमागं खेचत होतं. आणि मी कसं ना, म्हणजे जिथं महिलेचा आदर केला जातो त्या संस्कृतीमधून जर आपण आलेलो असू तर मी तिला बोलताना कोणत्या शब्दात बोलावं, किंवा वर्षाताईंना बोलताना ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्या म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, अनुभवाने मोठ्या आहेत, त्या मला माझ्या आईसारख्या आहेत, त्या मला माझ्या बहिणीसारख्या आहेत. तर त्या नात्यांमधनं मी त्यांना तरी कसं समजावून सांगू, त्या गोष्टी मी करायला पाहिजे होत्या असं मला वाटतं. त्या मी गोष्टी केल्या नाहीत. त्यांना सांगितलं, निकीलाही सांगितलं, वर्षाताईंनाही सांगितलं, पण मला असं वाटलं एकदा सांगून ठीक आहे. पण आता मला नव्हतं माहिती की तिथं असं 10 वेळेस सांगावं लागतं, किंवा कदाचित त्यांचा तो प्लॅन असेल दिसण्यासाठी बोला, दिसण्यासाठी भांडा. तिथे मी मागे पडलो. पण मला खूप आनंद या गोष्टीचा झाला की तुम्ही तिकडे लोकांना रिप्लाय करत होतात, रिप्लाय देत होतात. मग ते निकी तांबोळे असं, तो अरबाजचा जो मुद्दा होता की तू मला सपोर्ट करशील, तू मला विचारला होता, मी पण तुला केलं असं तुम्ही थेट म्हटलात. तर हा रिप्लाय तुम्ही देत होता, तोच सगळ्यात जास्त भागाचा होता का, आनंदाचा भाग होता का की तुम्ही त्यांना रिप्लाय देत होता? कारण तुमचा ग्रुपच झाला होता, त्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही मागे. हो, तुम्ही पाहिलं असेल जान्हवीला पण मी पहिल्या दिवशी म्हटली इंटरॅक्शन नाही झालं म्हणून ते निर्णय घेण्याची क्षमता नाही. इथं तुलाच निर्णय घेण्याची क्षमता नाहीये. जिथं अरे तुझी माझी ओळखच नाही, तर तू मी काय आहे हे कसं जज करू शकते ना. तर ती तिथं चुकली. म्हणजे फक्त बोलायचं म्हणून अविचाराने बोलायचं हेच तिथं घडत होतं. सेफ व्हायचं म्हणून निखिलला, आणि निखिलला वाटतं मी फार गेम प्लॅनर आहे, तर तसं काही नाहीये. तो सेफ झाला. अगोदर मला म्हणतो, म्हणजे मी बसलेलो होतो तिथे जेव्हा टास्क डिक्लेअर झाला त्यानेच केला तो, बिग बॉसने त्यालाच जबाबदारी दिली होती त्यावेळेस. त्याच्यानंतर तो म्हणतो की स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तर त्यांना बाहेर काढलं पाहिजे आपल्याला. इथे एक ठिकाणी बोलतो आणि तिकडं जर अरबाज म्हणतोय की तू मला सेव्ह करशील का, तर मी तुला सेव्ह करेल. मग तिथे तू फक्त स्वार्थाचाच विचार केला ना. अरे मग स्ट्रॉंग कंटेस्टंट तू कशाला म्हणतो की मी तुला सेव्ह करेल म्हणून. तिथेच तुझा गेम प्लॅन फसलेला असतो. त्या गोष्टी खटकणार आहेत, त्या मलाही खटकल्या, अनेकांना खटकल्या, ज्या मी बाहेर पडल्यानंतर कमेंट्स मधनं व्यक्त होत आहेत. तुम्ही ते दिसत असेल की मी बाहेर पडताना आपला आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला नाही, हे तिथं आज सगळ्या लोकांना खटकते ते. अर्थात. पण या सगळ्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही अभिजित सरांना सांगितलं की ते जरा स्ट्रॉंग दिसत आहेत तुम्हाला या घरात. टॉप 3 तुम्हाला आता कुठलं वाटत? पहिलाच आठवडा आहे म्हणा, पण तरी टॉप 3 मला असं वाटतं आता निखिल आणि अरबाजला गेम माहिती आहे, तर त्या दोघांपैकी कोणीतरी एक असेल. त्याच्यानंतर अभिजित दादा तर त्या गेम मध्ये असतीलच. आणि सपोर्टच्या दृष्टीने 2 नाव आहेत. म्हणजे सूरजला तर अजून गेम कळतच नाहीये, पण मी पाहतोय सकाळपासून जेव्हा माझ्या हातात मोबाईल आलाय तेव्हा मी जे अपडेट्स पाहतोय ना, तर सूरजला महाराष्ट्रातून खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि तसंच प्रतिसाद डीपी दादाला मिळतोय. तर कदाचित ते दोघं पण असतील. टॉप 5 जर असतील तर त्याच्यामध्ये ते असतील. आणि ज्येष्ठत्वाच्या नात्याने जर वर्षाताई राहिल्या आणि वर्षाताईंनी काही गोष्टी तिथं त्या पद्धतीने, ऍक्च्युली त्यांच्या पण टास्क लक्षात येत नाही टास्क कसा करावा, काय करावं. पण मला वर्षाताईंची एक गोष्ट आवडली की मी ज्यावेळेस अरबाजला बोललो ना, तर कोणीच बोलत नव्हते, पण वर्षाताई बोलत होत्या की अरबाज तू चुकलायस म्हणून. तर त्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की वर्षाताई पण तिथे असाव्यात. खूप खूप धन्यवाद. खरं तर हा अनुभव जो म्हटलं हा वेगळा आहे आणि खरंच वेगळा आहे. आजचा अनुभव कसा होता? फोन हाती आल्यानंतर ते काहीतरी एक आठवडा आपण फोनच बघितला नाही, आपण कोणाला बघितलं नाही का? जवळजवळ 10 दिवस मी फोन बघितले, 10 दिवस मी फोन बघितलेलाच नाहीये. म्हणजे ते एक तर व्यसन आहे, ते फोनचं जसं व्यसन आहे की जे आपल्याला जीवनात फार पाठीमागे घेऊन येतं. तर ते एक वेळ त्या
आलाय तो माझ्या हातात, पण मला फारसं काही त्याच्याकडे बघावंसं वाटत नाहीये. आणि बघू आता, खूप काही गोष्टी ह्या 7 दिवसामध्ये मी शिकलेलो आहे. त्या गोष्टी शिकलोय, मी खरंच शिकलोय, खूप गोष्टी शिकलोय. आणि त्या गोष्टी पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या आचरणात कशा आणता येतील त्या करण्याचा विचार करेल मी. पण टफ आहे बिग बॉसच्या घरामध्ये राहणं. आणि ते टफनेस तुम्ही दाखवलात. खूप खूप धन्यवाद आमची गप्पा मारल्याबद्दल. आणि जसं आपण वारीमध्ये म्हणतो की दर वारी ही नव्याने असते, अजून एक छान वारी सुरू होते तुमच्या आयुष्यात, ती आम्ही बघूच. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. थँक्यू. जय शिवराय. तुम्ही बघू शकता, अर्थात जो प्रवास संपला तो प्रवास संपला नाही, तर नवीन प्रवासाची सुरुवात आहे. बोधरासो श्रेयसान पुढार न्यूज, मुंबई.